नमस्कार. दिशा महाराष्ट्राची आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेसाठी मी सौ श्यामल अविनाश कामत पलावा डोंबिवली इथून सहभागी होत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नरजन्माची कहाणी. सांगते ऐका नरजन्माची व्यथा. जन्मापासून आहे दुःखदायक कथा. मुलगा झाला, वंशाचा दिवा पेटला, सर्वांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. घरादाराची सारी जबाबदारी मोठा झाल्यावर मुलगा घेतो. करता सवरता म्हणून सर्वांना नेहमी आनंदी ठेवतो. लेकीचा बाप असतो पुरुष, बहिणीचा भाऊ असतो पुरुष. स्वतः कष्ट मेहनत घेऊन सगळ्यांना ठेवत असतो खुश. पुरुषाच्या मनातले दुःख कोणालाच नाही समजले. पुरुष म्हणून त्यांनी कधीच नाही कोणाला सांगितले. पुरुषाचे रडणे कधीच कोणीच नाही ऐकले. एकांतात मात्र त्यांनी खूप रडून घेतले. चला आपण सारेजण त्याची व्यथा जाणून घेऊया. माता भगिनी कन्या पत्नी म्हणून त्याचा कष्टाचा भार हलका करूया. धन्यवाद.